विद्यार्थी बालमित्रांनो नमस्कार. ब्रिज कोर्समधील आपला आजचा 8वा दिवस. आज आपण ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर म्हणजेच हायेस्ट कॉमन फॅक्टरचा स्टडी करणार आहोत. यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊया आणि ह्या एक्झाम्पलच्या साहाय्याने तुम्हाला हायेस्ट कॉमन फॅक्टर हा काय प्रकार आहे किंवा ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर हा काय प्रकार आहे हे समजायला सोपं जाईल. बघा, सई हॅज 16 ब्ल्यू बीड्स अँड 8 रेड बीड्स. सी वॉन्ट टू डिवाइड बोथ इंटू इक्वल ग्रुप्स. सी मेक्स शुअर नो बीड्स रिमेन. म्हणजे सईकडे 16 ब्ल्यू बीड्स आहेत. बीड्स म्हणजे मनी, म्हणजे 16 मनी आहेत ब्ल्यू कलरचे. अँड 8 रेड बीड्स म्हणजे रेड कलरचे 8 बीड्स आहेत. या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे की ग्रुप आता बनवायला सांगितलेले आहेत इक्वल. सी ऑन टू डिवाइड बोथ इंटू इक्वल ग्रुप. इक्वल ग्रुपमध्ये तिला ते डिवाइड करायचे बीड्स. सी मेक शुअर नो बीड रिमेन आणि तिला एकही बीड बाकी ठेवायचा नाही आहे, शिल्लक ठेवायचा नाही आहे. आणि मग आपल्याला ग्रुप ऑफ 16 बीड्स 16 बीड्स जे आहेत त्याचे ग्रुप करायचे आहेत. ग्रुप ऑफ 8 बीड्स याचे ग्रुप करायचे आहेत. आता हा ग्रुप आपण पहिला समजून घेऊया, त्यावरून तुम्हाला हा समजायला सोपा जाईल. ग्रुप ऑफ 8 बीड्स. आता कसे कसे ग्रुप बनवणार बघा आपण. 8 बीड्सचे ग्रुप बनवताना एकच ग्रुप बनेल, म्हणजे सगळे 8चे 8 बीड्स घ्यायचे. बघा 1 2 3 4 5 6 7 8 हा एकच ग्रुप झाला. त्याच्यानंतर आपल्याला 2 ग्रुप बनवता येतील. बघा 2 ग्रुप कसे बनवणार, तर इकडे 1 2 3 4 हे बीड घेतले. त्याच्यानंतर 1 2 3 4 4 4चा एक ग्रुप बनवला, म्हणजे अशा प्रकारे आपल्याला 2 ग्रुप मिळाले. त्यानंतर आता 2 2 बीड्स घ्यायचे. हा एक ग्रुप, हा एक ग्रुप, हा एक ग्रुप आणि हा एक ग्रुप. अशा प्रकारे आपल्याला 4 ग्रुप बनवता येतील. बघा 2 2चा एक, परत 2 2चा एक, परत 2 2चा एक आणि परत 2 2चा एक. अशा प्रकारे आपल्याला 4 ग्रुप मिळालेले आहेत. त्याच्यानंतर लास्ट ग्रुप आहे तो 8चा, म्हणजे एक एक बीड घ्यायचा आहे. हा एक बीड झाला. त्याच्यानंतर हा सेकंड, थर्ड, फोर्थ याप्रमाणे आपण जाणार. अशा प्रकारे 1 1 जर आपण घेतला तर 8 ग्रुप आपल्याला या ठिकाणी मिळणार आहेत. आणि अशाच प्रकारे ग्रुप ऑफ 16 बीड्सचे आपल्याला तयार करता येतील. पहिला जो ग्रुप आहे तो ग्रुप तुम्हाला टोटल 16 बीड्स घ्यायचे, एकच ग्रुप होईल. त्याच्यानंतर 2 ग्रुप कसे होतील बघा, 8 8चे 2 पार्ट होतील. 8 बीड 8 बीड अशा प्रकारे 2 ग्रुप मिळतील. त्याच्यानंतर 4 4चे 4 ग्रुप मिळतील. त्यानंतर 8 8चे 2 ग्रुप मिळतील आणि 1 1चे 16 ग्रुप मिळतील. अशा प्रकारे ग्रुप याचे आपल्याला बनवता येतील. आता या दोघांमध्ये लार्जेस्ट ग्रुप इन अ कॉमन ग्रुप. आता लार्जेस्ट ग्रुप कोणता आहे यांच्यामध्ये, या दोघांमध्ये आपण पहिल्यांदा हे बघूया कॉमन ग्रुप कोणता कोणता आहे. बघा आता या दोघांमध्ये कॉमन ग्रुप कोणता आहे, 1 2 4 1 2 4 आणि 8 पण आहे. म्हणजे 1 2 4 8 1 2 4 8 हा कॉमन ग्रुप झाला दोघांमध्ये. आता लार्जेस्ट ग्रुप इन अ कॉमन ग्रुप. आता एक कॉमन जे ग्रुप आहेत 1 2 4 8 आणि याच्यामधला लार्जेस्ट ग्रुप कोणता आहे, तर तो आहे 8. म्हणजे याच्यामध्ये आपण लार्जेस्ट ग्रुप कोणता घेतलेला आहे, 8, आणि याच्यामध्ये पण लार्जेस्ट ग्रुप कोणता येतो आहे, 8 येतो. अशा प्रकारे हा लार्जेस्ट ग्रुप इन अ कॉमन ग्रुप इक्वल टू आपल्याला 8 मिळालेला आहे. हिअर ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर ऑर फॅक्टर इक्वल टू 8. आणि या लार्जेस्ट ग्रुप जो आहे दोघांमधला कॉमन, त्यालाच म्हणतात ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर ऑर अ फॅक्टर, म्हणजेच हायेस्ट कॉमन फॅक्टर. यालाच दुसरं नाव आहे हायेस्ट कॉमन फॅक्टर आणि तो तुम्हाला मिळालेला आहे 8. इन शॉर्टमध्ये ग्रेटेस्ट कॉमन फॅक्टर म्हणजे GCF किंवा GCD असंही आपण म्हणू शकतो. ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर म्हणजे GCD शॉर्टमध्ये. हायेस्ट कॉमन फॅक्टर म्हणजे HCF. म्हणजे इथे आपण शॉर्ट फॉर्म वापरलेले आहेत GCD और SCF
ऑफ 16 अँड 8 इक्वल टू 8, म्हणजे दोघांचा GCD और SCF काय मिळालेला आपल्याला 8 मिळालेला आहे. आता आपण प्राईम फॅक्टर जर घेतले 16 आणि 8चे, बघा आपण प्राईम फॅक्टर घेऊया. प्राईम फॅक्टर म्हणजे ते कुणाच्याही टेबलमध्ये येत नाहीत. प्राईम फॅक्टर 16चे कसे येणार बघा, 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2, 2 टू जा 4, 4 टू जा 8 आणि 8 टू जा 16, अशा प्रकारे प्राईम फॅक्टर झाले 16चे. त्याच्यानंतर प्राईम फॅक्टर 8चे प्राईम फॅक्टर बघा, 2 टू जा 4, 4 टू जा 8, हे 8चे प्राईम फॅक्टर झाले. आता दोघांमधले प्रोडक्ट ऑफ कॉमन फॅक्टर्स, दोघांमध्ये कॉमन फॅक्टर कोणता आहे बघा, 2 2 2 2 2 2, म्हणजे 2 2 2 3 टाईम्स आलेले आहेत आणि यांचं आपल्याला प्रोडक्ट करायचं आहे. प्रोडक्ट ऑफ अ कॉमन फॅक्टर्स इक्वल टू 2 इंटू 2 इंटू 2, आणि मग 2 टू जा 4, 4 टू जा 8, म्हणजे या ठिकाणी आपल्याला 8 मिळालेला आहे. देअरफॉर SCF और GCD इक्वल टू 8, म्हणजे 2 नंबर जे आहेत 16 आणि 8 यांचा GCD आपल्याला 8 मिळालेला आहे. अगोदर पण आपण ते बीट्स डिवाईड केल्यानंतर आपल्याला काय मिळालं होतं, 8, आणि आता आपण काय केलं आहे, प्राईम फॅक्टर घेतलेत, आपल्याला मिळालेलं आहे परत 8. आणि मग यानंतर आपल्याला ह्या SCF काढण्याच्या ज्या मेथड आहेत त्या मेथडचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. एकूण 3 मेथड्स आहेत. मेथड्स ऑफ SCF, हायेस्ट कॉमन फॅक्टर फाइंड आउट करण्याच्या 3 मेथड्स आहेत. एक म्हणजे लिस्ट मेथड म्हणजेच लिस्टिंग मेथड, सेकंड आहे प्राईम फॅक्टर मेथड, आणि थर्ड आहे डिव्हिजन मेथड. आता या 3 मेथडने आपण काय करूया, SCF फाइंड आउट करूया. या 3 मेथडने SCF सेम येतो बघा. लिस्ट मेथड, फाइंड द SCF ऑफ 12 अँड 18. आता यांचा आपण काय करूया, SCF काढूया या 3 मेथडने. फर्स्ट मेथड लिस्टिंग मेथड और लिस्ट मेथड. फॅक्टर्स ऑफ 12चे आपल्याला काय करायचे आहेत, आता इथे फॅक्टर्स काय करायचे आहेत, राईट डाऊन करायचे. आता 12चे फॅक्टर बघा, 1 2 3 4 6 आणि 12. आता हे 12चे फॅक्टर आपण कसे राहायचे बघा, म्हणजे असे काही नंबर आहेत का त्यांनी 12ला काय होतो, त्याने 12ला डिवाईड करता येतं. 1च्या टेबलमध्ये बघा आहे 12, 2च्या आहे, 3च्या आहे, 4च्या आहे. 5च्या टेबलमध्ये 12 येत नाही, म्हणजे आपण 5 घेतलेला नाही. 6च्या टेबलमध्ये 12 आहे, 12च्या टेबलमध्ये 12 आहे. अशा प्रकारे आपण हे 12चे फॅक्टर पाडलेले आहेत. देन फॅक्टर्स ऑफ 18. आता 18 कोणाकोणाच्या टेबलमध्ये, 1च्या आहे, 2च्या आहे, 3च्या आहे, 4च्या टेबलमध्ये नाही, 5च्या नाही आहे, 6च्या आहे, त्यानंतर 9च्या आहे आणि 18च्या आहे. अशा प्रकारे 18चे फॅक्टर आपण पाडलेले आहेत. आता कॉमन फॅक्टर्स, दोघांमध्ये कोण कोण कॉमन आहे, 1 2 3 आणि 6. 4 नाही आहे, 9 नाही, 18 नाही आणि 12 नाही. आपण घेणार आहोत ते कॉमन फॅक्टर घेणार आहोत. कॉमन फॅक्टर्स इक्वल टू 1 2 3 आणि 6, 1 2 3 आणि 6. या कॉमन फॅक्टरमध्ये हायेस्ट कॉमन फॅक्टर जो आहे तो आहे 6, म्हणजे हायेस्ट कॉमन फॅक्टर इक्वल टू 6. देअरफॉर HCF इक्वल टू 6. यालाच आपण म्हणतो GCD इक्वल टू 6. म्हणजे लिस्टिंग मेथड म्हणजेच लिस्ट मेथडने आपल्याला SCF मिळालेला आहे 6. या मेथडने 6 मिळाला, याने पण 6 मिळायला पाहिजे, याने पण 6 मिळायला पाहिजे. त्यानंतर सेकंड मेथड, सेकंड प्राईम फॅक्टर मेथड. आता जे नंबर आहेत त्या नंबरचे फक्त आपल्याला प्राईम फॅक्टर यायचे. 12चे प्राईम फॅक्टर आहेत 2 आणि 3. त्यानंतर प्राईम फॅक्टर ऑफ 18 2 आणि 3. आता बघा या ठिकाणी 12चे फॅक्टर आलेत आपल्याला 2 आणि 3. आपण का घेतले, तर या ठिकाणी आपण 6 आणि 12 नाही घेतले, कारण 6 नंबर जो आहे हा 2च्या टेबलमध्ये, 3च्या टेबलमध्ये, म्हणजे तो प्राईम फॅक्टर होणार नाही. 12 पण प्राईम फॅक्टर होणार नाही. त्याचबरोबर 18चे फॅक्टर आपण घेतलेत प्राईम फॅक्टर 2 आणि 3. या ठिकाणी अजून 6 पण येतो, त्यानंतर 9 पण येतो आणि 18 पण येतो, पण त्यांना आपण घेतलेलं नाही कारण ते प्राईम नंबर नाहीत. मग प्राईम फॅक्टर 12चे मिळालेले आहे आपल्याला 2 आणि 3.
आणि प्राईम फॅक्टर ऑफ 18चे आपल्याला मिळालेले आहेत 2 आणि 3. आता प्रोडक्ट ऑफ अ कॉमन प्राईम फॅक्टर्स, जे कॉमन प्राईम फॅक्टर्स आहेत त्यांचा प्रोडक्ट करायचा म्हणजे या ठिकाणी आपण करणार आहोत 2 × 3. 2 × 3 = 6 आणि या कॉमन फॅक्टरचा आपण प्रोडक्ट घेतला का तो असतो त्या नंबरचा HCF. देअरफॉर HCF = 6. देन लास्ट मेथड डिव्हिजन मेथड. आता या डिव्हिजन मेथडने पण आपल्याला HCF किती यायला पाहिजे? 6 यायला पाहिजे. आता या मेथडने आपण HCF फाइंड आउट करूया. 12 आणि 18 या दोघांचा आपल्याला HCF काढायचा आहे. यामध्ये लार्जेस्ट नंबर आहे 18 आणि स्मॉलेस्ट नंबर आहे आपल्याला 12. या नंबरने म्हणजे छोट्या नंबरने मोठ्या नंबरला डिवाईड करायचं. म्हणजे 12ने 18ला आपण काय करणार आहोत? डिवाईड करणार आहोत. बघा 12च्या टेबलमध्ये 18 केव्हा आहे? तर 12च्या टेबलमध्ये 18 येत नाही. 12 × 1 = 12, 12 × 2 = 24 म्हणजे मोठे होतात. म्हणजे फक्त 1ने आपण काय करू शकतो? या ठिकाणी भाग देऊ शकतो. म्हणजे 12 × 1 = 12 आणि मग 18मधून 12 गेल्यानंतर आपल्याला 6 रिमाइंडर मिळालेली आहे. आणि मग 6ने हा जो डिवायझर आहे याला पुन्हा डिवाईड करायचं. म्हणजे 6ने ही जी रिमाइंडर आलेली आहे ह्या रिमाइंडरने या डिवायझरला डिवाईड करायचं. आणि मग 6च्या टेबलमध्ये 12 केव्हा आहे? तर 6 × 2 = 12 आणि मग यांचं आपण सबस्ट्रॅक्शन केलं का तुम्हाला रिमाइंडर मिळते 0 0. या अशा प्रकारची प्रक्रिया कुठपर्यंत करत जायची की जोपर्यंत रिमाइंडर 0 येत नाही तोपर्यंत ही प्रक्रिया पुढे चालूच ठेवायची. आणि 0 आल्यानंतर जेव्हा 0 तुमची रिमाइंडर येणार आहे त्यावेळेस तुमचा जो डिवायझर असेल, हा डिवायझर आहे बघा 6, तो त्या नंबरचा असतो HCF. म्हणजे या ठिकाणी आपल्याला HCF बरोबर मिळालेलं आहे 6. आणि मग यासाठी एक एक्झाम्पल तुम्ही स्वतः सॉल्व करायचं आहे. त्याचं मी आन्सर तुम्हाला दिलेलं आहे 3 मेथडने. फाइंड द GCD ऑफ 10 and 15 बाय द 3 मेथड्स. म्हणजे तुम्हाला 10चा आणि 15चा GCD फाइंड आउट करायचा आहे. GCD म्हणजेच HCF, दोघांचे मिनिंग सेम आहे. आणि याचं आन्सर आलेलं आहे 5. हा सम तुम्ही स्वतः सॉल्व करायचा आहे आणि त्याचं आन्सर आपल्याला 5 मिळालं पाहिजे. 3 मेथडने पण आन्सर आपल्याला 5 मिळालं पाहिजे. या ठिकाणी हा पार्ट आपला कंप्लीट झालेला आहे. थँक्यू.